Preview. काय आहे आणि कुठल्या पॅनलकडून तुम्ही उभे आहात? नामदेव दादाजी महाजन, राहणार शिडगाव चौरस्ता किंवा दहीगाव रहिवासी हो. मी जे आता जे आमच्या ग्रामपंचायत दहीगाव ग्रामपंचायतला जी निवडणूक लागली आहे, पोटनिवडणूक म्हणून, ती 2-2.5 वर्षाचा काळाकाळ संपला आहे. तरी सुद्धा मी लोकांपर्यंत जे शासकीय योजना किंवा जे आले. तुमचं निवडणूक चिन्ह काय आहे आणि कुठल्या पॅनलकडून तुम्ही उभे आहात? माझं निवडणूक चिन्ह आहे नारळ. आणि पॅनल कुठला आहे तुमचं? पॅनल हे अतुल भाऊ वांदिले, शरदचंद्रजी पवार गटाचं. हां, बरं. अतुल भाऊ वांदिले जे आहेत यांचं या भागामध्ये अनेक काम केलं आहे, त्यांनी अनेक आंदोलनं केले आहेत. सामाजिक प्रश्नावरती शेतकऱ्यांचं असो, ग्रामीण भागातले असो, ते कनेक्ट आहेत. तुम्ही आणि आणि मतदारांना काय विनंती करणार? मी विनंती हेच करणार की जे कास्तकाराचा जो प्रश्न सोडू शकते अतुल भाऊ वांदिले, त्यांच्या नेतृत्वातच मी त्यांच्या पॅनलने उभा आहे सरपंच पदासाठी. आणि माझा ध्येय हे आहे की जे बी शासकीय योजना आहे, जे जसं आदिवासी समाजाला किंवा SC/NTला त्यांच्या योजना त्यांच्या दारापर्यंत म्हणा की त्यांच्या वार्डापर्यंत मी पोहोचण्याचा ध्येय करील. तसेच बाकीचे इतर बी काही जे 15 युक्तचा जो निधी OBC वर्गासाठी किंवा बाकी अन्य काही करता येते तेवढं करण्याचा प्रयत्न करील. मी त्याच्यासाठी कुठल्याही खासदार आमदारापर्यंत जाण्याचा प्रयत्न करील आणि तिथून तो निधी घेऊन येईल. आणि तशीच इथं जलजीवनचं जे काम आहे, जलजीवनचं काम जे हे दहीगाव ग्रामपंचायतला आहे, तर इथं वार्ड क्रमांक 1 आणि 3 आणि 2 हा इथून अर्धा किलोमीटर आहे. त्या अर्धा किलोमीटर तर इथं जे एवढा मोठा सारा निधी आला तर हा फक्त बोर्डावर आहे. अजून पण ते जलजीवनचं काम सुरू नाही झालं आहे. आणि वार्ड क्रमांक 2 जो आहे शेडगाव चौरस्ता नॅशनल हायवेवर उड्डाणपुलापाशी, तिथं येत्या जसं आता 45 वर्ष झाले आहे. 45 वर्षापासून त्याच्या अगोदर जे पांडुभाऊ उजवणे होते सरपंच, तेव्हा ते फक्त आम्हाला 1-1.5 वर्ष 2 वर्ष पाणी देऊ शकले. त्याच्यानंतर तिथं ना शासकीय ग्रामपंचायतीची कोणती विहीर आहे, ना कोणती तिथं नळ योजना आहे, आणि ना कोणतं समजाचं पाणी योग्य नाही. म्हणजे जसं घरगुती काही बोर आहे ते असे आहे का त्याचा गुरला पण नाही करू शकत. आणि दूषित पाण्याचा जो आहे मोठी समस्या आहे बिलकुल. आणि हा जो गाव आम्हाला पाणी जे घरचं जे स्वच्छ आम्ही पितो आता, ते एक चंदनखेडीचे म्हणून एक गुलाबराव चंदनखेडी म्हणून विहीर आहे. ते आमच्या वार्डापासून वार्ड क्रमांक 2 पासून जवळपास 5 वावर आहे. तिथून ते बाया भर पाण्यात राहू, उन्हाळ्यात राहू, पावसाळ्यात राहू, ते पाणी महिला आणत आहे. तरी बरेचदा आम्ही काही आमदाराकडे काही कोण्या ग्रामपंचायतीकडे धाव घेतली तर त्याचा कुठलीही पद्धतीची दखल नाही आहे. त्या मुद्द्यावरच मी आता समजायचं हे निवडणूक लढत आहो. बाकी असा कोणताही माझा दृष्टिकोन नाही आहे. जे बी करीन ते गावासाठीच करीन आणि गावातच आणलेला निधी तो गावातच किंवा कुठल्या ज्या ज्या वार्डात आणलाय त्या वार्डात खर्च करीन. बरं, तुम्ही उपसरपंच पदी राहिली आहे यापूर्वी आणि तुम्हाला प्रशासनाचा आणि इथल्या सगळ्या समस्याचा चांगला अनुभव आहे. या गावातल्या ज्या आहेत नेमक्या समस्या काय आहेत असं तुम्हाला वाटतं? आणि दुसरा प्रश्न, इथले रस्ते आहेत, पाणी आहे, SC/STचा जो निधी आहे, आदिवासीचा जो निधी आहे, 15 वित्तचा जो निधी आहे, त्याचं नियोजन जे आहे हे कशा पद्धतीनं करायला पाहिजे आणि कुठल्या कुठल्या ज्या समस्या आहेत, कुठले कुठले प्रश्न आहेत जे इथले दहेगाव आणि दहेगावचे, तर ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार. माझ्याकडून जे बी शक्य होते, जे मार्गी लावायचं आहे, कुणाच्या काही अडचणी आहे, कुणाचे कोणते वादविवाद आहे, ते मी शक्यतो म्हणतो 101% करायचा प्रयत्न करीन आणि योग्य रीतीनं या दहीगाव ग्रामपंचायतीला न्याय देण्याचा प्रयत्न करीन. आपला कार्यकाळ संपेल. बरं, जलजीवनचं जी योजना आहे, जलजीवन मिशन जी आहे ती केंद्राची मोठी योजना आहे. मोठी योजना. केंद्र हर घर जल म्हणून प्रत्येक गावामध्ये शुद्ध पाणी जे आहे यायला पाहिजे. तुमच्या गावामध्ये आणि त्या शेडगाव बाजूच्या शेडगाव याच्यामध्ये वार्ड क्रमांक 2 मध्ये जे पाण्याची समस्या जी आहे, शासनाचा निधी आला, तुम्हाला असं वाटतं का की याचं नियोजन कुठेतरी जे आहे ते नियोजन अभावामुळे हे सगळे जलजीवन योजनेचे काम आहे ते रखडले आहेत? रखडले याच्यासाठी आहे माझा तर प्रयास आहे. मी मागे बी बोललो या विषयावर, जेव्हा पदावर नव्हतो मी तेव्हा बी बोललो की तुम्ही दहेगाव ग्रामपंचायतीला जलजीवनचं काम दिलं आहे ना, मग ते अर्धा किलोमीटर दूर राहू वार्ड की जवळ राहू. मग दहेगाव ग्रामपंचायत जो निधी आला आहे तो दहेगाव ग्रामपंचायतीमध्येच खर्च व्हायला पाहिजे. चाहे तो अर्धा किलोमीटर का नाही राहील, ते हद्दीमध्ये तर दहेगावचे आहे ना. आमचं मतदान तर घेता ना तुम्ही.
बरोबर. आज 285 लोकांचं मतदान तर घेता ना, खासदार केले, आमदार केले, हो. ग्रामपंचायती, हो. जिल्हा परिषद, पंचायत समिती, हं. तर मग त्याद्वारे त्या लक्ष का नाही देत? जिल्हा परिषद लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टीकडे. बरोबर. बरं, रस्ते जे आहेत, इथले जे रस्ते आहेत ते काही फार चांगले नाही आहेत. आता 15 वर्ष झाला तर 16 वित्त आयोग लागणार आहे. 16 वित्त आयोगाचा निधी जो आहे तो वाढीव निधी अशामध्ये जे DPCचा जो निधी आहे, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंगचा किंवा मग ZPचा निधी आहे किंवा आमदार खासदार फंड आहे, तुम्ही याचा पाठपुरावा कसा करणार आणि हा जो निधी आणण्यासाठी तुम्ही कुठला हा मार्गी कसा लावणार तुम्ही? मार्गी असं लावणार की जसं आता मला बहुमत मिळालं किंवा मला सरपंच पद मिळालं, सरपंच मिळाल्याच्या नंतर मी शक्यतोपर्यंत आमदाराकडे जाऊन, खासदाराकडे जाऊन, खासदार आता अमरभाऊ काळे आहे, समीर भाऊ आमचे कार्यसम्राट आमदार आहे की नाही, तर जसा DPCचा आहे तर DPCसाठी आमदाराकडे किंवा खासदाराकडे जायची गरज नाही. ते आपण मी स्वतः खुद जाऊन तिथून पाठपुरावा करीन ना. बरं, दलित आदिवासींचा जो निधी आहे, NTचा जो निधी आहे तो मोठ्या प्रमाणावरती शासनाचा आहे, तो त्यांच्या टक्केवारीनुसार, लोकसंख्येनुसार. तुम्हाला काय वाटतं की हा ज्या निधी आहे, ह्या निधीचं जर त्यांच्या साठीच जर वापरला तर त्यांचं जे वस्तीचं किंवा त्यांचं जे काही त्यांना सुविधा आहे त्या मिळायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून तुमचं काय नियोजन आहे? माझं एकच ध्येय आहे का जी SC NTचा जो निधी आहे तो निधी त्यांचा आहे, त्या लोकांचा आहे, त्याच्यापर्यंत आपण पोहोचवला पाहिजे. तो निधी इकडला तिकडे आणि तिकडला इकडे न करता मी प्रामाणिकपणे काम करीन या ग्रामपंचायतीविषयी. एवढंच मी 2 शब्द बोलून आपले समाप्त करतो. बरं, मला एक प्रश्न सांगा की मला एक प्रश्न विचारायचा आहे की स्मार्ट गाव जे आहे, मोदी साहेब असं म्हणतात की स्मार्ट गाव व्हायला पाहिजे, म्हणजे जिथं वायफाय असेल, जिथं रस्ते चांगले असेल, डम्पिंग ग्राउंड असेल स्वच्छतेसाठी, म्हणजे आरोग्याची जी समस्या आहे ती भेडसावणार नाही.